मग थोड्या वेळाने एक व्यक्ती आली, हम्म, एक मुलगा, अरे वो साहब ने आपको बुलाया असं, किधर है वो, व्हाईट आर्मी कौन है, व्हाईट आर्मी कौन है, उसको बुलाया. आम्ही म्हणलं अरे कोणते आर्मीच असतील त्यांना उठीव म्हणलं. ते म्हणले ते पण नाही म्हणले, कोण पण नाही. तर तो म्हणला की अरे म्हणलं की आम्ही आमच्याकडे बघायला आलो. हम्म, तर आम्ही व्हाईट ॲप्रन घातलेला आणि खाली मिलिटरी पॅन्ट होती. हम्म. तर ते व्हाईट आर्मी को बोलावं म्हणले. आम्ही म्हणलं अरे आपल्याला बोलायला आले, चला म्हणले. आम्ही गेलो, साहेबांनी म्हणलं क्या नाही सब ये बुगी अभी निकालने का. मग आम्ही हायड्रॉलिक कटर होते, ते कटर घेऊन तोडायला चालू केलं आणि परत तिथं आणि 30-32 मृतदेह बाहेर आले हम्म. आणि ते सगळे काढले. आणि आठवते आम्ही सकाळी झाले पहाटेपर्यंत काम करत, झोपलेलंच नव्हतो आम्ही. हम्म. आणि आम्ही खूप थकलो होतो. आणि साहेबांना पण काय आम्ही बोललो सर हा भी जा रहा है. ते म्हणले नहीं रुको आप, वो मीडिया वाले आ रहे हैं, आपका इंटरव्यू लेंगे, आपने इतना अच्छा काम है. नहीं सर हमको कुछ नहीं मालूम है, हमको जाना है अभी म्हणलो. आम्ही सकाळी 6:30च्या दरम्यान असं बाहेर आम्ही पडलो, आम्ही आलो कोल्हापूरला. नंतर लक्षात आलं की कोकण रेल्वेनं आपल्याला बोलवलं त्यांनी सन्मानानं, आणि हा व्हाईट आर्मी किताब सन्मानानं त्यांनी गौरव केला. आणि आमच्यामुळं सर एक दिवस ट्रेन पटरीवर धावली अदोगर. म्हणजे एक दिवस जर एका पटरीवर ट्रेन जर धावली नाही तर जवळजवळ सरकारचं करोडो रुपये नुकसान होतंय. तर त्यांनी कौतुकान करून घेतलं आणि त्यांनी रत्नागिरी बोलवून आणि कोल्हापुरात येऊन मोठा सत्कार केला. आमचं एनजीओ मान्यता मिळाली आम्हाला तिथं. कोकण रेल्वेनं पहिल्यांदा एनजीओ मान्यता दिली आणि व्हाईट आर्मी हा किताब दिला. आणि ते म्हणले इसको व्हाईट आर्मी असे हम बोलेंगे. आणि त्या ह्याच्या तुमचं व्हाईट आर्मी नामकरण तिथं कोकण रेल्वेने केले, कोकण रेल्वेने केलेलं आहे. आणि ज्या LK वर्मा रेजिमेंट ट्रॅफिक मॅनेजर आहेत ते आज संस्थेमध्ये सदस्य म्हणून काम करतात, रिटायर झाले ते आता सध्या पनवेलमध्ये आहेत.